फटाक्याच्या आवाजामुळे होणारं ध्वनी प्रदूषण असेल, फटाक्याच्या आवाजामुळे होणारं त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण असेल धुरांमुळे, त्याचप्रमाणे या फटाक्याच्या आवाजाचा दुष्परिणाम हा पशु आणि प्राण्यांवरती, लहान बालकांवरती, गरोदर मातांवरती आणि वृद्ध मनुष्यावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो, की ज्या गोष्टीतनं कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही पण पैशाचा मात्र तुरळा होतो. आणि म्हणून आम्ही एक गेल्या 17 वर्षापासून उपक्रम राबवतो, तो म्हणजे पर्यावरणपूरक सामाजिक जाणीवांची दिवाळी. आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर आपल्या आजूबाजूला अनेक दुःख असलेली लोक आपल्याला दिसतात आणि म्हणून सामाजिक जाणीवांची जी काही खोल त्याचं बीज जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावं. आणि म्हणून या फटाक्यातून वाचलेला जो निधी आहे, म्हणजे आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो की बालकामगार काम करतात, त्याच्यामध्ये अनेक न्यूज आपल्याला त्या काळामध्ये शिवकाशीचे असतील इतर ठिकाणी की स्फोट होऊन 20-25 बालके त्यामध्ये जगावलेली आहेत. म्हणजे तुमच्याच वयाची बालके त्या ठिकाणी फटाके तयार करत असतात. त्या फटाक्यामध्ये असणारी जी दारू आहे, केमिकल्स आहेत, या केमिकलचा त्यांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम हा देखील त्यांना सांगितला जातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या फटाके वाजवल्यामुळं अनेक प्रकारच्या ज्या दुर्घटना होतात त्याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना केली जाते. आणि म्हणून त्यांना पहिलं आवाहन करतो की तुम्ही जर गेल्या वर्षी 500 रुपयाचे फटाके घेतले असतील तर तुमचा आनंद आम्ही हिरावत नाही, पण यावर्षी 250 रुपयाचे फटाके घ्यायचे. म्हणजे इथे आपण 50% प्रदूषण, 50% ज्या काही गोष्टी वाईट आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत, थांबवलेल्या आहेत. उरलेल्या 250 रुपयामधून तुम्ही एक चांगलं पुस्तक तुम्हाला तुमच्या मित्रांना भेट द्या. त्याच्यातून राहिलेला जो निधी आहे तो आमच्या प्रशालेमध्ये आधार कलश नावाचा एक कलश आहे आणि त्या कलशामध्ये उर्वरित निधी हा दरवर्षी विद्यार्थी हे टाकत असतात. या निधीचा आम्ही काय करतो तर आमच्या प्रशालेच्या सभोवताली जी काय अनाथ मुलं आहेत, 3 अनाथ आश्रम आहेत. अभिश्री बालसदन आहे, सडक म्हणजे अक्षरशः दौंड जंक्शन आहे, त्या जंक्शनवरती जे काही अनाथ मुलं फिरतात त्यांची ती शाळा आहे. आणि मग पाडव्याच्या दिवशी दर दिवाळीला गेली 17 वर्ष आम्ही त्या मुलांमध्ये या मुलांसमवेत जातो, त्यांना त्या ठिकाणी फराळ देतो. एवढंच नव्हे तर जे वृद्धाश्रम आहे, गोकुळ वृद्धाश्रम म्हणून, पाडव्याच्याच दिवशी ज्यांनी आपल्या आई आजोबा किंवा कोणाला असतील त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकलेलं आहे, ज्यांना दिवाळीचा आनंद त्या ठिकाणी घेता येत नाही, आम्ही आमच्या मुलांसमवेत त्या ठिकाणी जाऊन या निधीतून त्यांना मग जी काही त्यांची गरज आहे, मग त्या ठिकाणी मिष्टान्न भोजन असेल किंवा उबदार कपडे असतील किंवा मेडिकल किट असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू आम्ही त्यांना भेट देतो. आणि उर्वरित जो निधी आहे तो निधी पुन्हा आमच्या प्रशालेमध्ये जे काही गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य देतो. आपल्याला माहिती आहे की दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे, दुसऱ्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा हा सण आहे. आणि म्हणून असे छोटे उपक्रम आम्ही आमच्या प्रशालेमध्ये गेल्या 17 वर्षापासून त्या ठिकाणी राबवत आहे की ज्याच्यामध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तीसाठी CE, ज्याला आपण पर्यावरण सेवा योजना, याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे वही बांधणीला सुद्धा ज्या 100 सक्सेस स्टोरी आहेत त्याचं एक पुस्तक त्या ठिकाणी तयार झालं. Aditi Gupta madam, Rohit Saroj sir and Dr. Vinita Apte to kindly come on the stage. Our chief guest today, Aditi Gupta madam, Head HR Tata Motors, Rohit Saroj sir, Deputy General Manager CSR Tata Motors, Dr. Vinita Apte, Founder Director Their Policy Center, all the students who have participated in their Olympiad, their parents and teachers, I welcome you all for this 10th Their Olympiad Award ceremony. As you know, THER is a non-profit and independent organization working for the environment. There is a phrase in Sanskrit, वसुधैव कुटुंबकम, अर्थात मराठीमध्ये आपण ज्याला हे विश्वची माझे घर
असं म्हणतो. ये जो पृथ्वी है, ये जो प्लैनेट है जहाँ हम सब रहते हैं, उसका संरक्षण करना, उसे क्लाइमेट चेंज, टॉक्सिक केमिकल्स, ओजोन लेयर प्रोटेक्शन जैसे विषय में लोगों को जागृति करना, उनको ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देना कि क्या उपाय हो सकते हैं कि इसके बारे में अवगत करना, ये सब काम तेर पॉलिसी करता है. असं म्हणतात की 21वे शतक हे भारताचं शतक असणार आहे. याचं कारण म्हणजे सगळ्यात यंग जनरेशन आता भारतामध्ये आहे आणि पृथ्वीवर जे अनेक प्रकारचं पोल्युशन होतं, जे वायू प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल किंवा अगदी प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण असेल, हे सगळं वाचवायचं असेल, ते कामुळे होतं, ते कशामुळे होतं आणि होऊ नये म्हणून त्याच्यावर उपाययोजना काय, हे सगळं जर आत्ताची जी यंग जनरेशन आहे यांना जर आत्तापासूनच आपण हे सगळं अवगत करून दिलं, त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत हे समजावून सांगितलं, तर निश्चितच येणारा भविष्यकाळ हा सर्वांसाठीच सुखकारक असा असणार आहे. तेर ऑलिम्पियाडचं यासाठीच आयोजन केलं जातं. तेर ऑलिम्पियाड सपोर्टेड बाय टाटा मोटर्स इज ए नॅशनल एन्व्हायरमेंट अवेअरनेस बेस्ड ऑनलाइन क्विज कॉम्पिटिशन कंडक्टेड बाय तेर पॉलिसी सेंटर since 2015. This year it was for its 10th edition under the CSR partnership with Tata Motors. आता मी जे सांगितलं ते सगळं घडवून आणण्यासाठी या यंग मुलांसाठी, तुम्ही आता शाळेमध्ये शिकत आहात, तर हा जो अवेअरनेस आहे हा आत्तापासून जर तुमच्यात रुजवला गेला, त्याचं महत्त्व काय आहे, पर्यावरण रक्षण का करणं जरूर आहे, याच्यासाठी जे NGO तयार केली त्या डॉक्टर विनीता आपटे या त्याच्यासाठी काम करत आहेत. आणि गेली 10 वर्षे आपण बघितलं 2015 सालापासून या तेर ऑलिम्पियाडचं त्या ऑर्गनाइज करत आहेत. अँड वी आर हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट टिल टुडे अबाउट 25 lakh स्टुडंट्स अपीअर्ड फॉर दिस तेर ऑलिम्पियाड. म्हणजे आजपर्यंत जवळजवळ 10 लाख मुलांनी, 25 लाख मुलांनी या गेल्या 10 वर्षात या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि यावर्षी सुद्धा 3,33,824 स्टुडंट्स या स्पर्धेसाठी अपीअर झालेले होते. 2 भागांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. एक प्राथमिक फेरी घेतली जाते आणि त्याच्यातून दुसऱ्या फेरीसाठी स्टुडंट्स निवडले जातात. तर ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धा आयोजित करणं आणि नॅशनल लेवलला ऑर्गनाईज करणं हे तसं पाहिलं तर अतिशय किचकट आणि अवघड असं काम आहे. परंतु डॉक्टर विनीता आपटे गेली 10 वर्ष हे अतिशय जोखमीचं काम अत्यंत नेटकेपणाने प्रत्येक शाळेशी संपर्क करणं, तिथल्या मुलांना उद्युक्त करणं, त्यांच्या एंट्रीज घेणं, की परीक्षा कंडक्ट करणं, हे अतिशय अवघड काम असं ते गेली 10 वर्ष करत आहेत. तसं पाहिलं तर विनीता आपटे यांचे अतिशय बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आणि माझा परिचय गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्ती काळाचा आहे. म्हणजे त्या जेव्हा पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत होत्या तेव्हापासून माझा त्यांचा परिचय आहे. बँकेत काम करत असताना सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्यातले जे गुण आहेत त्याचा अतिशय चांगला ठसा त्या बँकेमध्ये काम करत असताना त्यांनी उमटवला होता. बँकेमध्ये अनेक छोटे मोठे कार्यक्रम होत असतात, स्पर्धा होत असतात, नाटकांच्या स्पर्धा होत असतात. त्यामध्ये भाग घेऊन त्यांनी स्वतः तर पारितोषिक मिळवलीच, परंतु त्याचबरोबर आपल्या बँकेला सुद्धा अनेक पारितोषिकं मिळवून दिलेली आहेत. आणि टू थिंक इज गुड बट टू ॲक्ट इज बेटर असा मोटो घेऊन त्यांनी या NGOची स्थापना केलेली आहे. एक वेगळ्या प्रकारचं थिंकिंग पर्यावरणाविषयी त्यांनी सुरू केलं आणि त्यातून त्यांनी या तेर पॉलिसी फाउंडेशनची स्थापना केली. शी हॅज ए आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग प्रोसेस अँड ड्यू टू विच शी हॅज स्टार्टेड मेनी डिफरंट अँड इनोव्हेटिव्ह इनिशिएटिव्स. शी हॅज डेव्हलप्ड more than 10 forestry on high mountain ranges all over India. म्हणजे आपण आता हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक फिल्म बघितली की झाडांचं महत्त्व किती आहे. पर्यावरण रक्षण करायचं असेल तर झाडं ही जी
अत्यंत वेगाने कापली जात आहेत. त्यांचं रक्षण करणं, नुसती रक्षणच करणं असं नाही, तर वेगवेगळी झाडं लावणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे. हा संदेश आपल्याला त्या मगाच्या फिल्ममधनं दिला आहे. तर असं हे पर्यावरण विषयक काम गेली 10 वर्ष सातत्यानं करत आहेत. त्यांना या कामासाठी अनेक केवळ नॅशनलच नाही, भारतामध्येच नाही तर परदेशात सुद्धा अनेक ठिकाणी त्यांना बोलावलं जातं. त्यांची लेक्चर्स अरेंज केली जातात, त्याविषयी ते आपले विचार मांडतात. अनेक परिषदांमध्ये जगभरात त्या भाग घेत असतात. तर अशा विनीता आपटे यांना मी इथे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो. Thank you, Suhas. Thanks for the introduction of TARE and my introduction as well. Respected Dais, Madam, Rohit, and all the Tata family, in fact. When I say somebody is from Tata is coming here, that means the whole Tata family is with us. And I have that experience of Tatas. Not only togetherness, because somebody rightly says that coming together is a beginning, working together is a progress, and keeping together is a success. So this is the successful 10th year of TARE Tata partnership, not only in TARE Olympiad, but of course for the forestation, watershed development, solar schools and solar projects, because Tata is always with us. When I started TARE Policy Center in 2009, we were just means on 2009 to 14 I was busy in even in United Nations Environment Program at Paris, Geneva and all other consultancies. But after 2014 we started the partnership with Tata's, the first partner. Before that there were some international partners like IUCN, UNEP, UNESCO and those kind of people. We were arranging only conferences for the awareness. But in one fine morning, I thought that's not enough. And what needs to do is implementation. So we started with the implementation, and Tatas were our first partner, collaborator, not only in terms of financial support, but they are into it. माझे मित्र किंवा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असं आपण म्हणू शकतो. टाटामधली सगळी लोक आम्हाला नेहमी ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही भाग घेत असू किंवा एखादा प्रोजेक्ट त्यांच्याकडे सबमिट करत असू, त्याच्यामध्ये फक्त अर्थसहाय्य देऊन बाजूला होणं हा टाटांचा विषय नसतो. आणि त्याचमुळे ते प्रकल्प करायला खूप मजा येते. आम्ही 10 म्हणजे महाराष्ट्रामध्ये 10 आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये वी हॅव डेव्हलप्ड 24 फॉरेस्ट्रीज on high mountain ranges. We have made 2 butterfly gardens, one is in Pait and one is in Lucknow. So these are the small initiatives which we are taking for you people, because you need a pure oxygen. And I know we have destroyed your future, and that's why we are trying to survive ourselves by surviving the TARE. TARE means earth in French, and we stand for technology, education, research and rehabilitation for the environment. So TARE Olympiad ह्या स्पर्धेत भाग घेत असताना मला अनेक शिक्षकांचं बहुमोल सहकार्य लाभतं. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. भारतभरच्या 1100 पेक्षा जास्त ऑर्गनायझेशन या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि तिथल्या प्रत्येक शिक्षकाची मी कृतज्ञ आहे. कारण जर ते नसले तर ते ही स्पर्धा मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. आवर लर्निंग प्रोसेस इज टोटली exam oriented, and you people are busy in submissions, terminal exams, board exams and so on. So these kind of exams, like which is not related to your curricula, is very difficult to get back to the students on that, and these all responsibility we share with the teachers, and teachers take care of it. So I am very, very thankful to all the teachers who are supporting TARE Olympiad. I really don't want to take much time of yours. मला फक्त एकच सांगायचं आहे की अवांतर वाचन आणि अवांतर स्पर्धांमध्ये भाग घेणं हे सर्व विद्यार्थ्यांनी कायम करायला हवं. आपण स्पर्धेमध्ये उतरू शकतो हा विचारच तुम्हाला यशाकडे नेणारा असतो.
कारण कुठल्याही स्पर्धेत जायचं असेल तर आपली काहीतरी 10% तयारी असायला लागते आणि ती 10% तयारी पहिली मानसिक तयारी असायला लागते. ती तुम्ही तुमच्या शिक्षकांवर सोडा. तुम्ही तुमची मानसिक तयारी करा आणि कसं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं, त्याचे उत्तरं कशी लिहायची, ते प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्ही तुमच्या शिक्षकांवर सोडा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं मार्ग मिळेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते ऑलिम्पियाडला भरघोस प्रतिसाद मिळाला. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते. टाटा मोटर्स आय नेव्हर से थँक यू बिकॉज वी आर ऑलवेज टुगेदर and they will support me hereafter also. Rohit just shared me some new thoughts about the exams and we will implement it the next year. Thank you so much. आपल्या मनोगतामध्ये मॅडमनी अतिशय मोलाचा सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आपण आपलं शैक्षणिक अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास तर करतच असतो. आपण 10वी होतो, 12वी होतो, ग्रॅज्युएट होतो, नंतर पोस्ट ग्रॅज्युएट होतो. आता वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यातून कोणी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, कोणी IT प्रोफेशनमध्ये जाईल, कोणी बँकेमध्ये जाईल, कोणी LICमध्ये काम करेल. हे ठरलेले रुटीन तर आहेच आहेत, परंतु याच्याशिवाय काही वेगळी वाट आपल्याला चोखाळता येईल का? त्यासाठी आपल्याला काही वेगळे एफर्ट घेता येतील का? वेगवेगळ्या काय संधी आहेत यासुद्धा आपण जर आपल्या शिक्षकांशी याबाबत बोलणं केलं तर नक्कीच आत्ताचं जग हे इतकं जवळ आलं आहे. कॉम्प्युटरचं युग आहे. माहिती आणि टेक्नॉलॉजी इतकी जवळ आलेली आहे की एका क्लिकवर आपल्याला अनेक प्रकारच्या संधी ज्या बाहेर उपलब्ध आहेत त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकते. परंतु त्यासाठी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण इनिशिएटिव्ह घेऊन आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचं जर आपण लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपण त्याच्यात निश्चितच यशस्वी व्हाल. यानंतर I request Dr. Vinita Apte to present the memento to our chief guest, Aditi Gupta madam. अब हम 2 विशेष पुरस्कार यहाँ प्रदान करने जा रहे हैं. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे की आपण आपल्या करिअरमध्ये नोकरी करत असताना आपलं रुटीन सुद्धा आपण करतच असतो, परंतु हे करत असताना काही वेगळं करत असू, जर समाजाच्या उपयोगाला येईल असं काहीतरी वेगळं करत असू तर त्या दृष्टीने आपल्या शाळेमध्ये आपले जे शिक्षक असतात ते रेग्युलर आपला अभ्यासक्रम शिकवतच असतात. परंतु यासारख्या ऑलिम्पियाडसारख्या या ज्या स्पर्धा असतात त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं, त्यांना त्यासाठी उद्युक्त करणं, या प्रकारचं काम जे करतात अशा 2 व्यक्तींचा आपण इथे आज विशेष सन्मान करणार आहोत. कीर्ती मालिनी राजेंद्र ढमाले टीचर, त्या असिस्टंट टीचर, भारतीय जैन संघटना सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूल वाघोलीचं कार्यरत आहेत. मी आपली टीचर त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करा. कीर्ती मालिनी राजेंद्र ढमाले मॅडम. याचप्रमाणे आजचे आपले दुसरे सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर शेख SH. ते प्रिन्सिपल आहेत विष्णुजी शेखोजी सातव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. डॉक्टर शेख SH. अब मैं रोहित सरोज सर से अनुरोध करता हूं कि वो अपना मनोगत व्यक्त करें. रोहित सर, डेप्यूटी जनरल मैनेजर CSR एंड अफर्मेटिव एक्शंस, टाटा मोटर्स. रोहित सर. गुड मॉर्निंग. अभी आप लोगों ने नाश्ता किया है, आवाज आनी चाहिए. गुड मॉर्निंग. एक्सीलेंट. अच्छा, कितने लोगों को मराठी नहीं समझ आती है? सबको मराठी, तो इसका मतलब सर मराठी में पढ़ रहे. मैं हिंदी में बात करूंगा, चलेगा? फर्स्ट ऑफ ऑल सबसे पहले तो बहुत बहुत
सॉरी हम लोग लेट हुए, आप लोगों को हमारी वजह से काफ़ी इंतज़ार करना पड़ा। इसका कोई जस्टिफिकेशन नहीं, हम लेट हैं तो लेट हैं, सो सॉरी फॉर दैट। सेकेंड इज विनीता मैम एंड आकृति मैम, थैंक यू फॉर ऑर्गेनाइजिंग दीज एक्टिविटीज़। पिछले एक एक्टिविटी को शाश्वत रखना पिछले 10 साल से छोटी बात नहीं है, तो बहुत बहुत अभिनंदन टेर पॉलिसी और पूरी टीम को। हम आप चेहरा है, आपके पीछे बहुत लोग ऐसे स्तंभ की तरह खड़े हैं, मजबूत स्तंभ की तरह खड़े हैं। पूरी टीम को बहुत बहुत बधाइयाँ कि आप लोग पिछले 10 वर्ष से इतना अच्छा काम कर रहे हैं। और 3,33,000 से ज़्यादा बच्चों ने इस स्पर्धा में हिस्सा लिया है। उन सभी लोगों को शुभकामनाएं। उनको प्राइज़ मिले या ना मिले, लेकिन इस विषय पर रुचि रखना और इसमें भाग लेना वो अपने आप में ही बहुत बड़ी बात है। हमारा हेतु उसी में ही सार्थक हो जाता है कि बच्चे इसमें आगे बढ़कर हिस्सा ले रहे हैं। और जिन बच्चों को आज प्राइजेस मिल रहे हैं उन लोगों की बहुत बहुत बधाइयाँ। आप लोग इसी से संतुष्ट मत रहिए, और भी बहुत बड़ी बड़ी स्पर्धाएं हैं देश भर में, इससे आप लोग प्रोत्साहन लीजिए और आगे जितनी भी स्पर्धाएं होंगी या फिर अपने ज्ञान में वृद्धि की बात होगी, उस पर ज़रूर आप लोग कोशिश करते रहिएगा। जाते जाते मैं सिर्फ 2 शब्द बोलना चाहूँगा। आप में से कितने लोगों ने ये मूवी देखी है तुम्बाड़? वो अडल्ट रेटिंग में है, शायद बच्चे लोग नहीं देखे होंगे, लेकिन तुम्बाड़ फिल्म कल मैंने रात को देखी और उसमें एक, अगर आपको कहानी बच्चों को नहीं पता तो कहानी सारांश में ऐसा है कि हम जो पूरा का पूरा जो सृष्टि है वो एक देवी माँ की उत्पत्ति है। तो जितने भी हमारे 33 करोड़ देवी देवता हैं सब उन्हीं के ही गर्भ से आए हैं। लेकिन जो पहला देवता आया उसका नाम था हस्तर। लेकिन हस्तर जो है थोड़ा बदमाश किस्म का भगवान था, तो उसको श्रापित कर दिया गया कि जाइए आगे से आपकी पूजा नहीं होगी। अब आपको ये थोड़ा सा लगेगा कि वो श्रापित क्यों हुए। तो जो देवी हैं, देवी के हाथ 2 हाथ हैं, एक हाथ में सोना है और एक हाथ में गेहूं है, फसल है। तो हस्तर जो थे उन्होंने सोने के प्रति लालच दिखाया, तो उनको ये श्राप मिला कि जाइए आप अन्न अभी कभी ग्रहण नहीं कर पाएंगे, अन्न आप कभी खा नहीं पाएंगे। तो उन्होंने बदमाशी करना चालू किया। तो बाकी जितने भी देवी देवता थे उन्होंने उनको कंट्रोल किया और वापस जाके उनको मारना चाहा, लेकिन देवी ने उनको वापस अपने गर्भ में रख लिया, अपने पेट में रख लिया। इससे कहानी बड़ी सरल है, लेकिन इसमें आप पूरा का पूरा जो हम लोग जद्दोजहद कर रहे हैं, जिसके लिए कोशिश कर रहे हैं, सारांश है। सोना जो है ग्रीड को सिग्निफाई करता है, लालच को सिग्निफाई करता है, और ग्रेन्स जो है, जो खाद्य पदार्थ है, वो पूरी की पूरी सृष्टि, उसमें जन्म देने की ताकत है, बीज में जन्म देने की ताकत है। तो आप लोगों पे निर्भर करता है कि आप सोना को चुनेंगे या फिर बीज को चुनेंगे। और अगर बीज को चुनना है, उसको अच्छी तरह समझना है, तो किताबें मत पढ़िए, अपने दादा दादी नाना नानी के साथ बैठिए, उनकी जीवन शैली के बारे में जानिए। आपको पता चल जाएगा कि जीवन कैसे जीना है और प्रकृति के साथ कैसे प्रेम के साथ रहना है। इन्हीं 2 शब्दों के साथ मैं पुनः आप सभी को बहुत बहुत बधाइयाँ देता हूँ। धन्यवाद। लेकिन हमको क्या चुनना है वो भी हमको डिसाइड करना पड़ेगा। नाउ आई रिक्वेस्ट आवर चीफ गेस्ट आदिति गुप्ता मैडम, who works at Tata Motors as head of HR, कि वो हमें संबोधित करें। गुड मॉर्निंग, नमस्कार। मैं भी हिंदी में बोलूँगी, आप से मराठी में नहीं बात कर पाऊँगी, लेकिन आई थिंक सबसे पहले तो मैं डॉक्टर विनीता का और इस संस्थान का धन्यवाद करूँगी कि एक ऐसा टॉपिक, एनवायरनमेंट जैसा टॉपिक, जिस पे बहुत कम लोग इनिशिएटिव लेते हैं। तो पिछले 10 साल से अगर आपने ये इस कंपटीशन को, इस ओलंपियाड को आगे लेके गए हैं, तो इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव विच यू हैव टेकन। एंड जैसा यहाँ पे हमको अभी जानकारी मिली कि मोर देन 3 लाख स्टूडेंट्स हैव पार्टिसिपेटेड, तो इट्स अ वेरी गुड इंडिकेटर, जो मैं कहूँगी कि पैन इंडिया लेवल पे पूरे देश में
आपने इस चीज़ को लेके गए हैं और स्प्रेड किया है अमंग स्टूडेंट्स, ये सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है। और जैसा कि आप जानते हैं कि एनवायरनमेंट में जो भी आज चीज़ें हो रही हैं, आपने इस वीडियो के माध्यम से भी देखा कि ट्रीज़ को कट कर रहे हैं, जगह जगह बिल्डिंग्स बनाए जा रहे हैं, और माउंटेन्स को आप देखो हटा हटा के वहाँ पे रोड्स बनाई जा रही हैं। तो उसका जो इम्पैक्ट है, ये आज भले ही जो लोग ये कर रहे हैं उन पे इम्पैक्ट नहीं आएगा, लेकिन फ्यूचर जनरेशन जो आने वाली है उन पे ये सब इम्पैक्ट आने वाला है। तो सबसे इम्पॉर्टेंट है कि हमारे आगे वाली जनरेशन उस चीज़ों को समझे और इन्वायरमेंट का क्या बेनिफिट है। जैसा रोहित ने अपनी स्टोरी में बताया कि सोना चुनना है या ग्रेन्स चुनने हैं, सो वो अगर आप बचपन में ही उस चीज़ को जान जाएंगे, एंड इफ दोज वैल्यूज़ जो हैं इम्पोर्टेंस एनवायरनमेंट की, आपकी छोटी उम्र से अगर आप उस चीज़ को इनकॉर्पोरेट करते हैं अपनी जीवन शैली में, तो वो आपको लाइफ लॉन्ग, सिर्फ आपको ही नहीं, आपके चारों तरफ की सोसाइटी को, आपके एनवायरनमेंट को, अर्थ को, एज अ बिग नेशन हम सबको हेल्प करेगा। आई थिंक ये इसके ज़रिए जो आप बच्चों में एक इनिशिएटिव पैदा कर रहे हैं कि हाँ, एनवायरनमेंट भी हमारे लिए इम्पॉर्टेंट है। साइंस ओलंपियाड, मैथ्स ओलंपियाड, ये तो बहुत लोग पार्टिसिपेट करते हैं उसमें, हाँ, और अपने आप आके स्टूडेंट्स बोलते हैं हमें पार्टिसिपेट करना है। लेकिन ये एक यूनिक ओलंपियाड का इनिशिएटिव जो आपने लिया है बहुत अच्छा है। और टाटा मोटर्स के ज़रिए हम बहुत सारे इनिशिएटिव्स लेते हैं जो सोसाइटी को सपोर्ट करता है। एंड थैंक्स टू रोहित की उनकी टीम भी इस चीज़ को रेगुलरली पिछले 10 सालों से हम डॉक्टर विनीता के सपोर्ट से इस टॉपिक को आगे लेके जा पा रहे हैं। और जैसा कि आप सभी जानते होंगे, टाटा ग्रुप और इंडस्ट्रीज से अलग क्यों है? कोई बता सकता है? हाउ इज टाटा ग्रुप डिफरेंट फ्रॉम अदर ग्रुप्स, इंडस्ट्रियल ग्रुप्स? Care about the environment more. Tata doesn't work for profits. Thank you. So I think good answers. So one is environment, about society. I think Tata's as a group have always supported the society in different ways. So one of them is environment, what we are talking today. तो हम लोग बहुत सारे इनिशिएटिव्स, वाटर पे हम लोग बहुत काम कर रहे हैं। एज अ सुमंत मोलगांवकर ट्रस्ट जो हमारा है, उसके अंदर में बहुत इनिशिएटिव्स हम ले रहे हैं, जिसमें कि टाटा ग्रुप इज़ वेरी डिफरेंट फ्रॉम अदर इंडस्ट्रियल ग्रुप्स। एंड ये आज की बात नहीं है, हम सालों से करते आ रहे हैं। तो जो हमारे जे.आर.डी. टाटा थे, रतन टाटा, जिनके बारे में आप लोग सब लोग जानते होंगे, तो उनकी तरफ से ये चीज़ें बहुत सालों से होती आ रही। अभी रिसेंटली बहुत कंपनियों ने स्टार्ट किया है CSR में, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के अंदर जब से लॉ आ गया है कि कुछ काम वो लोग कर रहे हैं। लेकिन टाटा ग्रुप तब से सोसाइटी के लिए काम कर रहा है जब कोई ऐसा लॉ नहीं था, जब कोई ऐसा कंपल्शन नहीं था कि हमें कुछ करना है, ठीक है। तो ये एक टाटा ग्रुप में ये एज अ हमारे खून में इम्बाइब्ड है, हमारे इट इज़ अ पार्ट ऑफ आवर डेली रूटीन कि हम सोसाइटी को वी गिव बैक टू द सोसाइटी। सो ये चीज़ें हम आपसे भी, जितने बच्चे यहाँ बैठे हैं उनसे हम ये रिक्वेस्ट करेंगे कि इस चीज़ को आप आगे लेके जाइए, और जो भी आपने सीखा है एनवायरनमेंट के बारे में, जो आपने जाना है, उनको और बच्चों में भी स्प्रेड करिए। कोई भी अगर आप किसी को गलत करते देखते हैं तो उन्हें रोकिए और उनको करेक्ट चीज़ बताइए। तो हमारा यही आप सबसे अनुरोध रहेगा। और थैंक यू डॉक्टर विनीता कि आपने इस चीज़ में इनिशिएटिव लिया और हमें यहाँ बुलाया। थैंक यू। धन्यवाद अदिति मैडम, आपके मनोगत में उन्होंने भी हमें एक अलग से सीख उन्होंने सिखाई है कि टाटा जैसा ग्रुप जो केवल भारत में नहीं तो प्रदेश में भी बहुत फेमस है। टाटा सन्स, जो ये हर कोई इंडस्ट्री अपने प्रॉफिट के लिए काम करती है, लेकिन हम समाज के प्रति भी कोई उत्तरदायित्व रखते हैं, ऐसे मानने वाले लोगों में से टाटा एक ग्रुप है। और
उनके हेल्प से ही, उनके कोऑर्डिनेशन से ही ये ओलंपियाड हम अच्छी तरह से कर पाते हैं। अब मैं स्नेहा कराड़े, प्रोजेक्ट लीडर टेर पॉलिसी सेंटर से अनुरोध करता हूं कि वो आभार प्रदर्शन करें। It is my honor and privilege to extend the vote of thanks on this special occasion of TER Olympiad Award ceremony. Today, as we celebrate not just the success of the brilliant students, but also the spirit of sustainability and environment stewardship that TER Olympiad stands for. First and foremost, I would like to express our heartfelt gratitude to our chief guest, Ms. Aditi Gupta, Head HR Tata Motors, for gracing this event with her inspiring presence. Your words of wisdom and encouragement has truly motivated all of us here. We extend our heartfelt gratitude to Tata Motors for their continued association with TER Olympiad and TER Policy Center for the past 10 years. Your unwavering support has been a cornerstone for this initiative's success. A special mention to Mr. Rohit Saroj sir and Mayuresh Kulkarni sir for their invaluable contribution and dedication to this partnership. To our young and talented award winners, congratulations for your outstanding achievements. Your enthusiasm and efforts that has kept this initiative alive and meaningful. A big thank you to all the educators, the parents, mentors who has guided and supported the students and helped them to answer these exams and motivated them always. A special thank you to my TER Policy Center team and Capstone team who has worked diligently behind the scenes to ensure a smooth execution of this event. I would like to acknowledge Pune Shramak Patrikar Sangh for providing us this venue for the event today. And a special thank you to our visionary leader, Dr. Vinita Apte ma'am, for always guiding and supporting us throughout all the initiatives which TER conducts. Last but not the least, thank you everyone present here today, our audience, supporters, well-wishers. Your encouragement and participation is what makes TER Olympiad a successful and meaningful event. Let's all take inspiration today and congratulate all the winners whom will be distributing the awards after this. Thank you everyone. आणि आता ती वेळ आलेली आहे ज्याची आपण सगळेच जण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहोत, अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन। ही स्पर्धा 3 कॅटेगरीज मध्ये घेतली जाते, आपल्याला माहितीच आहे। सॅपलिंग कॅटेगरी ज्याच्यामध्ये 5th स्टँडर्ड टू 9th स्टँडर्डचे विद्यार्थी पार्टिसिपेट होतात। नंतर प्लॅन कॅटेगरी ज्याच्यामध्ये 10th टू 12th स्टँडर्डचे विद्यार्थी सहभागी होतात। आणि ट्री कॅटेगरी ज्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत ते पार्टिसिपेट होतात। तर आपण उतरत्या क्रमाने आज इथे प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत। सर्वप्रथम सॅपलिंग कॅटेगरी, याच्यामध्ये 5 कन्सोलेशन प्राइजेस सुद्धा आपण ठेवलेले आहेत। सॅपलिंग कॅटेगरीमध्ये कन्सोलेशन प्राइज जे स्टोरीटेल सबस्क्रिप्शन फॉर द 3 months असं पारितोषिकाचं स्वरूप आहे, एक सर्टिफिकेट आणि मेडल असंही त्याचं स्वरूप आहे। तर पहिला आहे अमृत आदित्य राज, ओदिशा आदर्श विद्यालय, हंसपाडा, नामसपारा, पुरी, ओदिशावरून हे आलेले आहेत। अमृत आदित्य राज सर्टिफिकेट, मेडल आणि स्टोरीटेल सबस्क्रिप्शन फॉर द 3 months असं याचं स्वरूप आहे। दुसरं कॉन्सोलेशन प्राइज आहे सिप्रा। This is just a symbol. The card is there in the packet. So this just wanted to keep it in for photos. So whosoever get this, please keep it here again. Thank you.
दुसरं कन्सोलेशन प्राइज आहे सिप्रा सिकृती ओदिशा आदर्श विद्यालय हंसपाडा निमसपारा पुरी ओदिशा. ते विद्यार्थी आले नसतील तर त्यांच्या वतीने त्यांचे शाळेतील शिक्षक किंवा त्यांचे पालक आले असतील ते हा पुरस्कार स्वीकारतील. तिसरं कन्सोलेशन प्राइज आहे बलराम एस 9वी मध्ये शिकणार आहे PM श्री जवाहर नवोदय विद्यालय तुमकूर कर्नाटका. नाही आलेली का त्यांच्या वतीने कोणी त्यांचे पालक किंवा टीचर. पुढील कन्सोलेशन प्राइज आहे जानकी ध्रुवकुमार ववाडिया दिल्ली पब्लिक स्कूल तापी गुजरात. नाही आलेली का ठीक आहे. त्याच्या पुढचं कन्सोलेशन प्राइज आहे आरव हितेश कुमार पटेल सेंट मेरी स्कूल दाहोड गुजरात. आता या कॅटेगरीमध्ये म्हणजे सॅपलिन कॅटेगरीमध्ये 5वं बक्षीस आहे अनुभव राजेंद्र कदम न्यू इंग्लिश स्कूल चिंचली महाराष्ट्र. अनुभव राजेंद्र कदम याला स्टोरी टेल सबस्क्रिप्शन 6 महिन्याचं असं पारितोषिक आहे आणि सर्टिफिकेट आणि मेडल. यानंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे आशीर्वाद संजय कटके. हा 9वीतला शिकणारा विद्यार्थी भारतीय जैन संघटना सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल वाघोली महाराष्ट्र. याला स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात येत आहे. सर्टिफिकेट मेडल आणि स्मार्ट वॉच आशीर्वाद संजय कटके. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे हाके सुदर्शन हनुमंत. हा 9वीतला शिकणारा विद्यार्थी BS सातव हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाघोलीचा. याला हार्ड ड्राईव्ह बक्षीस देण्यात येत आहे. प्रशस्तीपत्रक मेडल आणि हार्ड ड्राईव्ह. हाके सुदर्शन हनुमंत सातव हायस्कूलचा हा विद्यार्थी वाघोलीच्या. यानंतर 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे श्रावणी सतीश उगाळे. ही 6वीत शिकणारी विद्यार्थिनी खंडेलवाल ज्ञाने मंदिर कॉन्व्हेंट स्कूल अकोला महाराष्ट्रातनं आलेली ही मुलगी. तिला अँड्रॉइड मोबाईल फोन बक्षीस देण्यात येत आहे. सर्टिफिकेट मेडल आणि अँड्रॉइड फोन श्रावणी उगाले. आणि 1ल्या क्रमांकाचं बक्षीस आहे अनन्या ओमर. 8वीत शिकणारी ही विद्यार्थिनी दिल्ली पब्लिक स्कूल कल्याणपूरजी उत्तर प्रदेश. तिला टॅबलेट आलेली नाही ठीक आहे. आता आपण 2ऱ्या कॅटेगरीकडे वळणार आहोत प्लांट कॅटेगरी. 10वी ते 12वी यातले विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. याच्यात सुद्धा आपण 5 कन्सोलेशन प्राइज देणार आहोत आणि 1 ते 5 परत देणार आहोत. तर कन्सोलेशन प्राइज नंदिनी राजू चौगुले. ही 12वीत शिकणारी विद्यार्थिनी उमा महाविद्यालय पंढरपूर महाराष्ट्रातनं आलेली आहे. तिला स्टोरी टेलिंग सबस्क्रिप्शन फॉर द 3 months मेडल सर्टिफिकेट आणि स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन नंदिनी राजू चौगुले. यापुढे
वेदांत संतोष धमाले हा 10वीत शिकणारा विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय पुण्याचा, त्यालाही स्टोरीटेल सबस्क्रिप्शन फॉर द 3 months. वेदांत संतोष धमाले. मेडल, सर्टिफिकेट आणि स्टोरीटेलचं सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी. तिसरे कन्सोलेशन प्राइस आहे आरव चौहान, नेव्ही चिल्ड्रन स्कूल, चाणक्यपुरी, दिल्ली. नाही ठीक आहे. पुढचा आहे चारवी अग्रवाल, 10वीत शिकणारी विद्यार्थिनी, हिमालया पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल, रोहिणी, दिल्ली. नाही ओके. पुढचं कन्सोलेशन प्राइस आहे साहिल संजय शेंद्रे, हा 12वीत शिकणारा विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय अमरावती महाराष्ट्रातून आलेला साहिल संजय शेंद्रे. यालाही सर्टिफिकेट, मेडल आणि स्टोरीटेल सबस्क्रिप्शन फॉर द 3 months. साहिल शेंद्रे. आता या प्लांट कॅटेगरीमध्ये एकूण 5 पारितोषिक आहेत. त्यातलं 5 नंबरचं पारितोषिक तेजस्वी प्रताप सिंग, काव्याप्त ग्लोबल स्कूल, जमशेदपूर, झारखंडमधून. नाही आहे. अक्षा सिद्दीकी, काव्याप्त ग्लोबल स्कूल, जमशेदपूर. नाही. 3 नंबरचं पारितोषिक चिन्मय शैलेश कलेल, हा 10वीत शिकणारा विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय पुणेचा. याला हार्ड ड्राईव्ह, सर्टिफिकेट, मेडल आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. चिन्मय शैलेश कलेल. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संचित नितीन पिंगळे, हा सुद्धा 10वीत शिकणारा विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय पुण्याचा. याला अँड्रॉइड मोबाईल फोन, सर्टिफिकेट आणि मेडल आणि प्रशस्तीपत्रक असं स्वरूप आहे. संचित पिंगळे. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे मुस्ताली मुशत्तीर भाबारवाला, हा 10वीत शिकणारा विद्यार्थी, सेंट मेरी स्कूल, दाहोद, गुजरातहून खास आलेला आहे. याला आपण टॅबलेट, प्रशस्तीपत्रक आणि मेडल असं पुरस्काराचं स्वरूप आहे. त्याचे विद्यार्थी, त्याचे पालक, वडील पण आलेले आहेत. त्यांनाही इथं विनंती की त्यांनी सुद्धा मुस्ताली, सेंट मेरी स्कूल, दाहोद. यानंतर आपण शेवटच्या कॅटेगरीकडे वळणार आहोत. यामध्ये 3 पारितोषिक आपण देतो. जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी फ्री ही कॅटेगरी आहे. यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक GS हरिजित, हा SY मध्ये शिकतो, इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश इथून आलेला आहे. याला स्मार्ट वॉच आपण बक्षीस देणार आहोत. GS हरिजित. मेडल, सर्टिफिकेट आणि स्मार्ट वॉच. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे गट्टीपल्ली हरी संजय कुमार, हा सुद्धा SY ला शिकतो, KL युनिव्हर्सिटी गुंटूर, आंध्र प्रदेश मधून हा आलेला आहे. याला आपण हार्ड ड्राईव्ह, सर्टिफिकेट आणि मेडल असं याच्या पुरस्काराचं स्वरूप आहे. गट्टीपल्ली हरी संजय कुमार. आणि आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अहमद मेहफीर M, हा सुद्धा SY ला शिकणारा विद्यार्थी, इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश इथून हा आलेला आहे. याला अँड्रॉइड मोबाईल फोन, मेडल आणि सर्टिफिकेट असं याच्या पुरस्काराचं स्वरूप आहे.
हे झाले वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार. या निमित्तानं आपण काही शाळांना आपण खास पारितोषिकं देतो. आपण ही जी स्पर्धा गेली 10 वर्ष घेतोय, यामध्ये ज्यांनी अतिशय मनापासून सहभाग घेतात त्यांना उपयुक्त करण्यासाठी आणि त्यांनी आतापर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी, तर यामध्ये सेंट मेरी स्कूल दाहोड कन्झिक्युटिव्ह पार्टिसिपेशनसाठी नाही आहेत. काव्याप्त ग्लोबल स्कूल जमशेदपूर कॉन्सिस्टंट पार्टिसिपेशनसाठी नाही. त्यानंतर आहे ओदिशा आदर्श विद्यालय हंसपाडा नमापुरा पुरी. हे अतिशय रिमोट अशा प्लेसला यांची शाळा आहे, पण तरीसुद्धा डिफिकल्ट एरिया पार्टिसिपेशन. ओदिशा आदर्श विद्यालय हंसपाडा निमापरा यांना सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि फ्लॅग असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि आणखीन एक पारितोषिक आहे शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड ड्रीम स्कूल अवॉर्ड. सगळे विद्यार्थी तुमचे आणि टीचर आहे, सगळ्यांना इथे निमंत्रण आहे. शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड यांना ग्रीन स्कूल अवॉर्ड आपण देत आहोत. गेली अनेक वर्ष सातत्याने या ऑलिम्पियाडमध्ये ते भाग घेतात. सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक यांच्या पार्टिसिपेशनमुळे ही स्पर्धा आणखीन रंगत येते. असे शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंडचे ही सर्व टीम. धन्यवाद धन्यवाद. सावकाश सावकाश. आता आपण ज्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिकं दिली त्यांचा एक ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे. तरी ज्यांना पारितोषिके मिळाली त्यांनी कृपया आपल्या पारितोषिकासह इथं यावं. आजचे आपले चीफ गेस्ट त्यांच्याबरोबर आपण एक फोटो घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना इथे पारितोषिकं मिळाली त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया परत एकदा स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे यांना स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन मिळालंय. त्यांनी केतन सरांना बाहेर भेटायचं आहे, म्हणजे ते ॲक्टिव्ह करून देतील. ते ॲक्टिव्ह केल्याशिवाय कोणी जाऊ नये. या ना या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी कृपया स्टेजवर यायचे. आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत सगळ्यांचा. आवाज
पुण्याच्या बाहेरून जे संघ आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सूचना आहे की त्यांनी बाहेर खांडे सरांना भेटायचंय. खांडे सर आपल्याशी काही महत्त्वाच्या कामाविषयी बोलणार आहेत. पुण्याबाहेरून जे संघ आलेले आहेत त्यांच्या शिक्षकांनी विशेषतः खांडे सरांची गाठ घ्यायची आहे. यानंतर आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय. राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपला आजचा हा कार्यक्रम संपणार आहे.